पुरंदराचा तह झाला आणि त्यात 23 किल्ले महाराजांना द्यायला लागले. त्यानंतर आग्र्याची भेट, तिथून झालेली सुटका, असे एकामागून एक अनेक संकट स्वराज्यावर आली. तब्बल 3 ते 4 वर्ष महाराजांनी लढाई लढली नाही, पण स्वराज्याचं स्वप्न संपलं नव्हतं. ते पुन्हा नव्याने सुरुवात झाली आणि ते पण एका नव्या उमेदीने आणि उत्साहाने. आपला इतिहास इतका प्रेरणादायी असताना आपण हार मानून कशी चालेल? आज आपल्यासमोर एक असा उद्योजक घेऊन येतो आहे ज्यांनी कोरोना काळात कोरोनाशी 2 हात केले आणि आपला व्यवसाय पुन्हा उभा केला. तर स्वागत करूया आपल्या आजच्या गेस्टचं, ज्यांनी अलिबागमध्ये एक नव्या व्यवसायाला सुरुवात करून दिली आणि त्यासोबत अलिबागला एक नवीन ओळख करून दिली. आजचे आपले गेस्ट आहेत मिस्टर अमित वैद्य. सर, तुमचं आणि प्रेक्षकांचं स्वागत आहे इनिशियलाइज ग्रुप प्रेझेंट्स माझा मराठी उद्योजक एपिसोड 5 मध्ये. सर, सुरुवात करूया आपल्या पहिल्या फेरीला. फेरीचं नाव आहे मन मोकळ्या गप्पा. तुमचा तब्बल 21 वर्षांचा अनुभव, एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, 4 नॅशनल ट्रॉफीज आणि मला वाटते अनेक नॅशनल ट्रॉफीज किंवा कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला जज म्हणून आमंत्रित केले गेले आणि त्याबरोबर 84 सर्टिफिकेशन्स तुम्ही आत्तापर्यंत केलेत. वा, म्हणजे एक कमेंडेबल जर्नी आहे. त्यासोबत म्हणजे मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं. एक काळ असा होता जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी 8,000 रुपये जोडताना खूप मेहनत करावी लागली, पण आज तुम्ही अशा मुलांचं शिक्षण स्पॉन्सर करताय ज्यांना कुठेतरी आर्थिक कारणामुळे शिक्षण सोडावं लागतं. नक्कीच. काय सांगाल तुमच्या व्यवसायाबद्दल आणि तुमच्या जर्नीबद्दल? जर्नी वॉज व्हेरी नाईस. म्हणजे खूप त्यातनं काय शिकायला मिळालं मला. ॲक्च्युली मी स्टार्ट केलं माझं कॉलेज झाल्यानंतर, तर मला ॲक्च्युली MBA करायचं होतं. तर मी MBA करण्यासाठी मला म्हणजे एंट्रन्स कोर्सेस आणि सगळ्या यासाठी मला तेवढे फीचे पैसे नव्हते आमच्याकडे. तर त्यासाठी मी जॉब करायला सुरुवात केली. ॲक्च्युली मी ग्रॅज्युएशन झाल्या इमिजिएटली महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मी जॉबला लागलो. तिकडे 6 महिन्याचा जॉब केला, पण कुठेतरी असं MBA करायचं हे मनामध्ये माझ्या होतं ॲक्च्युली. तर मी ते सोडून परत मी अलिबागला आलो. अलिबागला आल्यानंतर सुद्धा मला असं शांत बसवलं नाही. मी म्हणून हॉटेल मीरा माधव जे आहे अलिबागमध्ये, तर तिकडे मी ॲज अ रिसेप्शनिस्टचा जॉब घेतला. तर त्यावेळेला माझी पहिली सॅलरी वॉज 1,800 रुपये अगदी. तर तिथून मी चालू केला. एंट्रन्सची तयारी करत होतो, पण अनफॉर्च्युनेटली मला एंट्रन्स मी काय क्रॅक नाही करू शकलो ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे मग काहीतरी वेगळं करायचं, कारण जॉब मी करत होतो, पण मला असं कुठेतरी वाटत होतं की काहीतरी आपण अजून काहीतरी करायला पाहिजे, वेगळं काहीतरी करायला पाहिजे. तर म्हणून माझ्याकडे ॲक्च्युली मी बॉटनी स्टुडंट होतो, माझं बॉटनीमधून ग्रॅज्युएशन झालेलं. तर त्यावेळेला फ्लोरिस्ट हा एक बिझनेस चांगला होता, जे अलिबागमध्ये त्यावेळेला फ्लोरिस्ट शॉप एवढी नव्हती. तर फ्लोरिस्टचा बिझनेस करायचा, नाहीतर मग माझ्या आईचं पार्लर ॲक्च्युली होतं अलिबागमध्ये. तर आई मला मागे लागली की तू हा कोर्स का नाही करत आहेस आणि ह्याच्यामध्ये तू एंट्री का नाही करत आहेस. पण आय वॉज बिट कन्फ्यूज आणि बऱ्याच लोकांशी बोललो. तर त्यातनं असं मला सगळ्यांनी सांगितलं की नाही, सलॉन इंडस्ट्री अशी आहे की जी नेव्हर एंडिंग आहे आणि फ्लावर्स आर पेरिशेबल. त्याच्यामुळे म्हणून मी सलॉन इंडस्ट्रीमध्ये शिरलो. आणि शिरल्यानंतर मी आईच्याकडे, माझं आईचं जे पार्लर होतं तर त्याचे माझ्या मागे बराच एक्सपिरियन्स चांगला होता, कारण ते आमच्या घरामध्येच होतं आणि बरेच वर्ष मी आईला सगळं काय करताना बघत होतो. तर ते करताना मी मग कोर्स जॉईन केला पुण्याला जाऊन. म्हणजे इनफॅक्ट त्यावेळेची एक छोटासा किस्सा असा आहे की माझ्याकडे पुण्याला जाऊन कोर्स करण्याचे पण पैसे नव्हते. तर माझा एक मित्र आहे अलिबागचे, परेश बतेजा, सगळे ओळखतात त्यांना. तर त्यांनी मला 15,000 रुपये त्यावेळेला दिले कोर्स करायला. तर आय एम व्हेरी मच थँकफुल टू हिम फॉर माय होल लाईफ ह्यासाठी. आणि मी कोर्स करायला गेलो. मग कोर्स कंप्लीट केला. आईने मला बाकीचा माझा खर्च थोडा बहुत सगळा आम्ही केला आणि मी 6 महिन्याचा कोर्स करून मी अलिबागमध्ये परत आलो. आणि परत आल्यानंतर सुद्धा आता पार्लर चालू करायचं हे तर डोक्यामध्ये होतं कुठेतरी. पण मी मीरा माधवमध्ये असं त्यावेळेला मॅनेजर म्हणून परत मला, जे मीरा माधवचे ओनर आहेत मिस्टर नित्यानंद कामत, त्यांनी मला परत जॉईन करून घेतला आणि मी मीरा माधवमध्ये म्हणजे जॉब चालू केला. प्लस माझं पार्लर चालू करायचं होतं. तर मीरा माधवमध्येच जे शॉपिंग सेंटर आहे मीरा माधवचं, तर त्याच्यामध्ये मी माझं पार्लरचा व्यवसाय पण चालू केला. मग त्यावेळेला मला 3,500 रुपये सॅलरी होती आणि माझं भाडं पण 3,500 रुपयेच होतं. तर मी सकाळी जो 7ला जॉब चालू करायचो आणि पार्लर ओपन करायचो, ते रात्री अगदी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत मी तिथे असायचो. म्हणजे तर हा जर्नी चालू झाला, माझं पार्लर चालू झालं, ओपन झालं. माझ्या मित्रांनी भरपूर मला हेल्प केली पार्लर चालू करण्यासाठी. म्हणजे अगदी मित्र होते. नंतर जगदीश म्हणून माझा जो आताचा जनरल मॅनेजर आहे सलॉनचा, तर ही इज देअर फ्रॉम फर्स्ट डे ऑफ माय सलॉन. तर त्याचं एक मला हेल्प चांगली झाली आणि मग असं पार्लर चालू झालं आणि माझी जर्नी स्टार्टेड इन द सलॉन इंडस्ट्रीमध्ये मी एंट्री केली. त्यानंतर मी एक गोष्ट मात्र अगदी साचोटीने आणि चिकाटीने करत होतो, ते म्हणजे माझं एज्युकेशन मी थांबवलं नाही. म्हणजे मला भले MBA करायला नाही मिळालं, पण ती खंत कुठेतरी मनामध्ये माझ्या होतीच. तर म्हणून मी पार्लरमधलं जे एज्युकेशन आहे तर ते मी माझं कंटिन्यू चालू ठेवलं.
मग अरोमा थेरपीचे कोर्सेस केले, मग वेल्लामध्ये ट्रेनिंग केलं, मॅट्रिक्समध्ये ट्रेनिंग केलं, लॉरेलमध्ये ट्रेनिंग केलं, जावेद हबीबमध्ये ट्रेनिंग केलं, बीब्लंडमध्ये. तुम्ही इंडियातले जे टॉपमोस्ट सलॉन्स आहेत ते तुम्ही नाव घ्या, तिथे माझं ट्रेनिंग झालेलं आहे. तर हा जर्नी माझा 2008पर्यंत चालू राहिला. 2008मध्ये अशी परिस्थिती आली की इंडियातले सर्व कोर्सेस संपले. परत कुठेतरी माझी चळवळ चालू झाली, काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. देन आय स्टार्टेड फॉर ऑस्ट्रेलिया. मी ॲक्च्युली मायग्रेशनच्या हिशोबाने विचार करत होतो, पण अनफॉर्च्युनेटली विजा मला मिळाला नाही, मायग्रेशन झालं नाही. तर मग माझ्या एका मित्राने मला लंडनचं एक सांगितलं की तुला लंडनमध्ये तुला एज्युकेशन पण चांगलं होईल तुझं आणि तुला एक्सपिरियन्स पण चांगला मिळेल. मग मी तिकडे ॲक्च्युली गेलो, ते मी डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करायला. मी ती जी माझं MBAची जी हे होतं की कुठे राहिलेलं मला की करायचं आहे, तर ते मी तिकडे जाऊन तो कोर्स घेतला. त्याच्याबरोबरीने मी जॉब पण चालू केला. मला नशिबाने चांगले सलॉन्स मिळाले, तिथे मला जॉब चांगले मिळाले, तिथे एक्सपिरियन्स चांगला मिळत गेला. आणि मग त्याच वेळेला मी ॲक्च्युली हेअरचे कोर्सेस, कलरिंगचे कोर्सेस मी साईड बाय साईड करत राहिलो. आणि त्याच वेळेला असं म्हणूया एक कुठेतरी म्हणजे तोपर्यंत 2008पर्यंत माझा आणि मेकअपचा काही संबंध नव्हता ॲक्च्युली. अच्छा. मी तिथे जेव्हा जॉब करायचो तर माझी एक कलिग होती, तर आम्ही जनरली मंडेला सुट्टी असायची तिकडे पण. तर मंडेजला कुठले तरी फ्री कोर्सेस आम्ही जनरली बघायचो की कुठे कोर्स आहे असे करून ते कोर्सेस करत राहायचो. कारण शेवटी कसं आहे की इंडियन रुपीज आणि पाऊंड्समध्ये देअर वॉज अ वास्ट डिफरन्स. त्यामुळे शेवटी कुठेतरी ट्रेनिंग तर घ्यायचं आहे, पण ते स्वस्तात कुठे होईल आणि फ्री कुठे होईल हे आम्ही साधारणतः शोधतात. ते जनरली सगळेजणच करतायत. तर मी तिथे क्रायलॉनमध्ये तिकडे चार्ल्स फॉक्सची जी अकॅडमी आहे, तर तिकडे 1 दिवसाच्या कोर्सला असंच तिच्याबरोबर गेलो आणि मला कुठेतरी ते आवडलं की चला ह्याच्यामध्ये काय करिअर आहे. मग तिथे मी एक थोडे दिवसानंतर 1-2 महिन्यानंतर मी एक तिथे 5 डेजचा ट्रेनिंग केला. ॲक्च्युली माझी तिकडची जी ओनर होती लंडनची, मी जे जॉब करायचो, तर शी वॉज रिअली व्हेरी गुड. ती मला कायम एज्युकेशनसाठी प्रोत्साहन द्यायची की नाही तुला करायचं ना, हां चल कर, तुला सुट्टी हवी आहे, मी तुला मदत करते. तर असं करून ते केलं. याबरोबर त्याच वेळेला माझी मिसेस आणि माझी मुलगी हे दोघंजण त्यावेळेला लंडनला माझ्याबरोबर शिफ्ट झाले. तर तिचा मला हेल्प भरपूर झाली, तिचं मला कायम सपोर्ट भरपूर झाला की तुला शिकायचं आहे ना, तू शिक, मी आहे बरोबर कायम. मग तो कोर्स केला आणि तो कोर्स करून नंतर असं झालं की थोडंसं वडिलांची तब्येत इथे अलिबागला थोडीशी नरम गरम राहायला लागली. दॅट्स वाय वी लेफ्ट एव्हरीथिंग अँड वी केम बॅक. आणि अलिबागला आलो, परत सलॉन परत टेक ओव्हर केलं आणि मग परत कुठेतरी मोठं करायचं असं एक हे होतं. मग मी परत अलिबागमध्ये थोडंसं मोठं सलॉन चालू केलं. ॲक्च्युली आपले मागचे जे गेस्ट होते प्रवीण सर नाईक, तर त्यांनी मला एक त्यांचा फ्लॅट होता मोठा, तर तो त्यांच्याकडनं मी रेंट आऊट केला आणि तिकडे मोठा सलॉन, स्पा आणि मेकअप स्टुडिओ एक चालू केला. तर त्यावेळेला अजून एक छोटासा असं मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे प्रकर्षाने काही गोष्टी आपल्याला आठवतात आपल्या जर्नीमध्ये की ते आपण विसरू शकत नाही. ती म्हणजे मी ॲक्च्युली चेन्नईला गेलेलो. चेन्नईची क्रायलॉनची जी अकॅडमी आहे, तर तिथे ॲक्च्युली इंडियन स्किन टोन्स मी तिकडे ॲक्च्युली जो शिकलेलो मेकअप मी तो म्हणजे युरोपियन स्किन टोन्सवर शिकलेलो. तर इंडियन स्किन टोन्सवरती कुठेतरी आपल्याला यायला पाहिजे हे म्हणून मी ॲक्च्युली चेन्नईच्या अकॅडमीला गेलो. तर तो कोर्स करून आलो, तर तेव्हा ॲक्च्युली अलिशा चिनॉय जी आपली खूप फेमस सिंगर आहे इंडियातली, तर शी वॉज माय क्लायंट. शी लिव्ज इन चिराड. तर शी वॉज माय क्लायंट फ्रॉम लास्ट मेनी इयर्स. तर ती मला असंच विचारलं, तू कुठे गेलास, मी तुला फोन करत होते. तर त्यावेळेला मी तिला बोललो, अगं मी असं मेकअप शिकायला गेलो. अरे मेकअप पण करतोस? मी म्हटलं हां, मेकअप पण चालू केलं मी, करतो आता, शिकलो आहे, मला एक ट्रायल दे. जस्ट मी पण म्हटलं असेल हिला ट्रायल हवी, म्हटलं दिली मी ट्रायल तिला. आणि नशीब, देवाची कृपा, लक, एव्हरीथिंग, माय मेकअप वॉज गुड, शी लाईक्ड इट. आणि मला तिच्याकडून मला पहिला ब्रेक मिळाला. दॅट वॉज स्टार या रॉकस्टार म्हणून ती जज म्हणून होती आणि तिथे मी तिचा मेकअप आर्टिस्ट म्हणून मी लॉन्च झालो ॲक्च्युली. आणि मग तिथे कॉन्फिडन्स खूप बूस्टअप झाला की अरे मी करू शकतो. मग मी थोडं हळूहळू ब्रायडल चालू केले आणि देन द जर्नी टूक अ यू टर्न. एकदम चांगला मला जबरदस्त टर्न मिळाला आणि मग मी इंटरनॅशनल ज्या चॅम्पियनशिप असतात तर त्याचं एक ट्रेनिंग कॅम्प बॉम्बेमध्ये लागला. तर मी तो ट्रेनिंग कॅम्प जस्ट म्हटलं बघूया काय आहे आणि मी जॉईन केला. कारण मला ट्रेनिंग तर मी कधी सोडत नाही. म्हणजे आजही मी कंटिन्यूस ट्रेनिंग माझे चालू असतात. मी स्वतःला पण ट्रेन करतो आणि मी स्टुडंट्सना पण ट्रेन करतो. तर मग तो ट्रेनिंग कॅम्पला गेलो. तर त्यावेळेला एवढं चित्र वेगळं दिसलं तिथे की इंटरनॅशनल लेवलवरती वर्ल्ड चॅम्पियनशिप्स होतात हे मला 2013 का 14पर्यंत मला माहितीच नव्हतं. म्हणजे बरेच लोकांना अजूनही माहिती नाही आहे की OMC म्हणजे वर्ल्ड हेअर ड्रेसिंग फेडरेशन म्हणून जे आहे, ऑर्गनायझेशन मॉनिटर कॉफेअर म्हणून त्याचं फुल फॉर्म आहे. तर तिथे मी ह्याच्यामध्ये मी शिरलो आणि मग तिथे मी ट्रेनिंग केले. तिथे मला भरपूर इंडियातले सगळे टॉपमोस्ट आर्टिस्ट
तिथे भेटले, कारण ट्रेनिंगला सगळे टॉप आर्टिस्ट आलेले, त्यांच्याबरोबर ट्रेनिंग झालं, अजून कॉन्फिडन्स बूस्टअप झाला. मग मलेशियाला मी चॅम्पियनशिपसाठी गेलो. दॅट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. मग त्याचबरोबर इंडियामध्ये सुद्धा चॅम्पियनशिप चालू झाल्या. मग इट इज कॉल्ड एज अ नॅशनल ट्रॉफी, म्हणजे ऑल इंडिया हेअर अँड ब्युटी असोसिएशन जे आहे, आयबा म्हणतात त्याला, तर ते चालू झालं, त्यांच्या नॅशनल ट्रॉफीज चालू झाल्या. मग मी 2015च्या ट्रॉफीला उतरलो, तिकडे माझा 4th रँक आला. 2016ला उतरलो, आय वॉज अ गोल्ड मेडलिस्ट. 17ला उतरलो, आय वॉज अ गोल्ड मेडलिस्ट. मग 18पासून आय एम जजिंग दॅट ट्रॉफीज आता. मग 2019ला मी एक बॉम्बेला ट्रॉफी होते, चाइल्ड स्पीक म्हणून आहे, तर त्यांची HBS म्हणून ट्रॉफी होती, दॅट इज ऑल्सो नॅशनल ट्रॉफी. तर मग त्या ट्रॉफीत उतरलो. तर पहिल्या वर्षी काही नंबर नाही आला, पण नेक्स्ट इयरपासून मी कंटिन्यूस गोल्ड मेडलिस्ट आहे त्याचा. तर दरवर्षी ट्रॉफीज करतो आणि स्वतःला हे अपग्रेड करत जातो. त्याच्यानंतर मग 2018पर्यंत हा जर्नी चालू होता. मग ट्रॉफीज करायचो, नवीन हेअरस्टाईल इनोव्हेट करायचो. मग असं कुठेतरी मनात एक होतं की आपल्याला हा सगळा जो काय मी प्रकार करतोय नॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलचं मी जो शिकलेलो आहे तर ते कुठेतरी अलिबागच्या लोकांना पर्यंत पोचवायला पाहिजे की आपण हे जे काय केलेलं आहे. आज तर मी एक डोक्यात होतं, लायन्स क्लबचे सरनाईक साहेब जे आहेत, प्रवीण सरनाईक, तर त्यांच्याशी मी ही गोष्ट 2017पासून चर्चा चालू होती आमची, की त्यांचं म्हणणं होतं आम्ही तू हे जे काय करतोयस हे कुठेतरी तू अलिबागमध्ये लॉन्च करायला पाहिजे, चांगल्या तऱ्हेने लोकांपर्यंत तू पोचवायला पाहिजेस. तर मी म्हटलं हां सर, माझ्या पण डोक्यात आहे कुठेतरी, तर आपण करूया असं करून 2-3 वर्ष गेली. पण 2018ला मला लायन्स क्लबनी एक मोठा स्टेज दिला अलिबागमध्ये, जो लायन्स क्लबचा फेस्टिवल होतो. तर तिथे मला त्यांनी स्टेज दिला, अख्खा एक संध्याकाळ माझ्यासाठी त्यांनी दिली. आणि देअर आय स्टार्टेड माय फर्स्ट शो इन अलिबाग. म्हणजे मी शोज लोकांसाठी, लोकांच्या बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः शोज करतो. पण हा स्वतः पॅशनचा जो शो होता, दॅट वॉज अ फर्स्ट टाईम इन अलिबाग. खूप मोठा शो झाला. आम्ही 40 मॉडेल्स केले, त्यामुळे ब्रायडल्स, ॲव्हनगार्ड हेअरस्टाईल्स, काय जे ऑल ओव्हर द वर्ल्ड लेवलला जे चालतं ते सगळं आम्ही इथे अलिबागमध्ये शोकेस केलं. मग 2020च्या जानेवारीमध्ये तेव्हासुद्धा अगेन एक वी डिड अ सेकंड शो, तो पण खूप ग्रँड झाला. आणि असा जर्नी माझा चालू आहे आता आत्तापर्यंतचा. प्रचंड कमालीची जर्नी आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस, Yes, म्हणजे yes, शिकत definitely. राहिलाच हवंय आपण. Definitely. आणि तुमचा जो शो झाला होता तो डेफिनेटली अलिबागमध्ये इंटरनॅशनल लेवलचा लेवलचा शो झाला. होता. आय वॉज पार्ट Yes. ऑफ इट. Yes, आय yes, हॅड विटनेस दॅट शो. कमेंडेबल. सर, पुढला प्रश्न, नोकरी सोडून व्यवसाय करावासा का वाटला? नोकरी करत होतो, पण कुठेतरी असं मला अशी एक इच्छा होती की आपला बिझनेस करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग डिफरंट. आणि आता हा सुद्धा मी जो व्यवसाय केला आहे तो मी खूप असं वेगळा केला आहे असं मला वाटतं. कारण जनरली आपण सगळ्याच्या घरात असं सगळं बोललं जातं की अरे हा इंजिनियर हो, डॉक्टर हो, किंवा आज लॉयर हो. मला ॲक्च्युली म्हणजे लॉयर व्हायची पण खूप इच्छा आहे. की असं मला असं वाटतं की जनरली लॉचं जे शिक्षण आहे ते प्रत्येक कॉलेजच्या कोर्समध्ये असायला पाहिजे, की हा नॉर्मल माणसाला प्रत्येक लॉज जे आहेत आपले भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमधले, तर ते प्रत्येकाला थोडीशी माहिती असले पाहिजे. तर मला स्वतःला पण खूप लॉयर व्हायचं होतं किंवा लॉ ॲटलिस्ट करायचं होतं. पण समहाव ते नाही जमलं. त्यावेळेला फायनान्शियल सिच्युएशन नव्हती चांगली. आणि आता आहे, वेल टू डू आहे. तर आता असं वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायला पाहिजे. इट इज नॉट लाईक की आता आपलं क्षेत्र सोडून परत दुसऱ्या क्षेत्रात वळण्याची तेवढी इच्छा नाही राहिली. पण बिझनेस माझ्या असं पकडा की पहिल्यापासून ते माझ्यामध्ये होतंच काहीतरी, की स्वतःचा बिझनेस काहीतरी स्टँड आउट करायचा, तो वाढवायचा आणि अजून सोशल ह्याच्यासाठी काहीतरी हेल्प झाली पाहिजे आपल्याकडनं, असं काहीतरी करायचं. प्रॉब्ली ते एक कारण असेल. त्यासाठी मी बिझनेसकडे वळलो. नाईस. आणि प्रेक्षकांना सांगायला आवडेल की अलिबागला प्रामुख्याने सलोन ह्या शब्दाचा अर्थ आणि ओळख ही अमित वैद्यांनी करून दिली. आणि त्यासोबत स्वतःचा व्यवसाय नाही, अलिबागमध्ये मला वाटतं आज कित्येक नावं अशी आहेत ज्यांचे सलून स्वतःचे आहेत, पण ते कुठेतरी पॅशनमधनंच बाहेर पडले शिकून. डेफिनेटली त्यांच्याबरोबर नक्कीच तुमचंही नाव मोठं येस होतं. येस. पुढला प्रश्न, तुमची पर्सनॅलिटी सर, ऑब्व्हियसली नो डाऊट अबाउट इट. पर्सनॅलिटी ह्या शब्दाचा अर्थ आणि उद्योजक म्हणून, पर्सनल लेवलला एक पर्सनॅलिटी प्रत्येकाला हवीच, पण एक उद्योजक म्हणून पर्सनॅलिटी असणं, चांगली पर्सनॅलिटी असणं किती महत्त्वाचं आहे? नाईस क्वेश्चन. बेसिकली पर्सनॅलिटी ही तुम्हाला त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलला रिफ्लेक्ट करते की हाऊ यू आर, दॅट यू आर प्रेझेंटिंग समवन. तर त्याच्यामुळे ॲक्च्युली पर्सनॅलिटी ही प्रत्येकासाठी, म्हणजे नॉट ओन्ली लाईक बिझनेसमन, हा जॉब करणारा असो, बिझनेसमन असो किंवा अजून कोणी असो, इवन हाऊसवाईफना, पर्सनॅलिटी ही प्रत्येकाची चांगलीच हवी आणि ती मेंटेन करायला पाहिजे. आणि ती चांगली कशी करता येईल यासाठी तुमचा प्रयत्न कायम पाहिजे.
म्हणजे असं नाही की त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी पार्लरमध्ये यायला लागले. तुमचं वाचन खूप चांगलं पाहिजे. तुमचा अगदी पेपर जरी रोजचा वाचला तरी तुम्ही 4 लोकांसमोर बोलू शकता. तुमचे आज कपडे तुम्ही नॉर्मल जरी कपडे घातलेत तरी दॅट रिव्हील्स युअर पर्सनॅलिटी ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे तुमचं ते एक ड्रेसिंग सेन्स चांगला पाहिजे, तुमचे हेअर चांगले पाहिजेत, तुमचे राहणीमान सगळं चांगलं पाहिजे. आणि पर्सनॅलिटी ॲक्च्युली शोज युअर इनर थिंग, हाऊ द पर्सन यू आर, जे मी मगाशी बोललो. आणि पर्सनॅलिटी ॲक्च्युली तुमची जी आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, तर ॲक्च्युली पर्सनॅलिटी रिव्हील्स दॅट. की पहिल्यांदा जेव्हा एखादा बिझनेसमन किंवा एखादा माणूस समोर येतो तर तेव्हा त्याला त्याच्या पर्सनॅलिटीवरून जज केलं जातं. तर त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी जर चांगली असेल तर डेफिनेटली तुम्ही तिथे 25% तुमचं काम झालेलं असतं. तर त्यामुळे पर्सनॅलिटी शुड बी ऑलवेज द बेस्ट. सर पुढला प्रश्न, आपलं लास्ट मीटिंग जी बिझनेस डिस्कशनसाठी झाली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही आता फ्रँचायसी मॉडेल्स घेऊन येत आहे, विच इज पार्ट ऑफ बिझनेस एक्सपान्शन, फ्रँचायसी आणि त्यासोबत मराठी तरुणासाठी जो तुम्ही एक संधी उपलब्ध करून देता व्यवसायाची फ्रँचायसीच्या मार्फत, डेफिनेटली याच्याबद्दल काय म्हणा? ॲक्च्युली मला बरेच वर्षापासून की फ्रँचायझिंगच्या डोक्यामध्ये होतं, बट आय वॉज वेटिंग फॉर अ राईट अपॉर्च्युनिटी. की आता कसं झालेलं आहे की बिकॉज ऑफ करोना अँड ऑल दॅट स्टफ की बऱ्याच लोकांना त्यांचे जॉब्स गमवावे लागलेले आहेत. त्याच्यामुळे एव्हरीवन इज सर्चिंग फॉर सम न्यू बिझनेसेस. तर त्यामुळे फ्रँचायझिंग माझं देण्याचं कारण पण ते आहे की ॲटलिस्ट मी ज्या फ्रँचायझीज देईन तिथे मी पर्सनली जाऊन लक्ष देऊ शकेन. तर त्यामुळे मी स्पेसिफिक एरियांमध्येच फ्रँचायझी देतो आहे की जिथे मी स्वतः पोचू शकेन आणि मी त्यांना प्रॉपरली गाईड करू शकेन. आणि सेकंड थिंग, त्याचा डेफिनेटली फायदा जो फ्रँचायझी घेणार आहे त्याला तर डेफिनेटली होणार आहे. त्यांना ॲक्च्युली एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, म्हणजे दे कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेस. किंवा जे समजा आता माझ्याकडे सुद्धा अकॅडमी माझ्या भरपूर स्टुडंट्स आहेत, तर त्यांनासुद्धा एम्प्लॉयमेंट इमिजिएटली जनरेट होईल की त्या फ्रँचायझीमध्ये दे कॅन गेट अ जॉब देअर इमिजिएटली. त्यामुळे ह्या एक प्रकारचा डोक्यात माझ्या आहे की असं काहीतरी करायचं आहे फ्रँचायझिंग देऊन की बिझनेस पुढे वाढवता येईल, त्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. आणि परत तेच की आता मी ह्या लेवलला आलेलो आहे की काहीतरी सोशल ह्याच्यासाठी कॉजसाठी वी कॅन डू समथिंग ॲक्च्युली. तर त्यामुळे हे सर्व ॲक्च्युली इट इज नॉट फॉर ओनली expanding my business, but also to expand like give opportunities to other people, those who can get opportunities or those who can get employment. आणि ह्या सगळ्यातनं पुढे चांगला आज लोक पुढे जातील. आणि ॲक्च्युली हे जे ग्लॅमर इंडस्ट्री आहे, ज्या ह्याच्यामध्ये मी आहे, ज्याच्यामध्ये सलॉन येतं की ब्युटी येतं, मेकअप येतं, नेल्स येतं, की ह्याला इतका डिमांड आहे सध्या मार्केटमध्ये. तर त्याच्यामुळे लोकांना इझिली एम्प्लॉयमेंट पण जनरेट होईल. जे फ्रँचायझीज घेतील त्यांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज पण खूप चांगल्या आहेत आणि त्यांना स्वतःचं एक्सपान्शन पण खूप चांगल्या प्रकारे करता येतील. राईट. सर इफ यू डोंट माइंड, म्हणजे तुम्ही आता फ्रँचायसी देताय, ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध करून देता, कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात तुम्ही फ्रँचायसी द्यायचं ठरवलंय का? तर ती एक लिस्ट जर आम्हाला सांगितली. अगदी म्हणजे असं काही स्पेसिफिकली असं नाही की फक्त मोठ्या शहरांमध्येच, अगदी माझ्या छोट्या शहरांपासून, म्हणजे एक्झाम्पल घ्या की जिराड चोंडी साईड इथे सुद्धा मला फ्रँचायसी द्यायची आहे, मला पेजारी पोयनाडला द्यायची आहे, मला रेवदंड्याला द्यायची आहे, मला मुरुडला द्यायची आहे, पेणला द्यायची आहे, खोपोलीला द्यायची आहे. म्हणजे अगदी छोट्या सिटीजपासून ते मोठ्या सिटीजपर्यंत आय वॉन्ट टू गिव्ह फ्रँचायझीज एव्हरीवेअर. मग त्याच्यामध्ये कसं आहे की असं नाही आता समजा फ्रँचायझीज मी फक्त मुंबईला दिल्या तर फक्त त्याच एरियातल्या लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट होते, मग आपल्या इकडचं लोक परत मागे राहतात. तर त्याच्यामुळे मला ही सुरुवातच रायगड जिल्ह्यापासून करायची आहे बेसिकली, आणि अलिबाग तालुक्यापासून मी करतो आहे की मला प्रत्येक छोट्या गावांमध्ये जर फ्रँचायझी दिली तर तिकडच्या ज्या बिझनेसमॅनला प्रॉपर एम्प्लॉयमेंट जनरेट होते, प्रॉपर अपॉर्च्युनिटीज जनरेट होतात. तर म्हणून अगदी छोट्या ह्याच्यापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत मला पोचायचं आहे. थँक्यू. जर हा शो तुमच्यापर्यंत पोचत असेल तर तुम्हाला एक विनंती आहे की पॅशन सलून अँड स्पा यांची फ्रँचायसी आणि तुमच्यासाठी एक नवीन व्यवसायाची संधी, हे दोन्ही गोष्टी आज या शोच्या मार्फत चालून आलेल्या आहेत. तर नक्कीच अमित सरांना कॉन्टॅक्ट करा आणि जाणून घ्या की काय त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स, आणि एक व्यवसाय तुम्हाला नवीन उपलब्ध होईल. सर पहिल्या फेरीचा शेवटचा प्रश्न, तुमचा एंड गेम, ते एक स्वप्न काय आहे? एंड गेम इज लाईक की मी आता माझ्या ट्रेनिंगसाठी 2 वर्ष लंडनला होतो, 2008 ते 2010. लंडनला मी ट्रेनिंग्स केली, जॉब पण केला. पण ट्रेनिंग करताना मी विडाल ससून म्हणून एक इंटरनॅशनल अकॅडमी आहे, म्हणजे हेअरमध्ये, हेअर स्टायलिंगमध्ये, हेअर कट्समध्ये, कलरिंगमध्ये विडाल ससून ही जगातली 1 नंबरची रेप्युटेड अकॅडमी मानली जाते. अँड आय एम व्हेरी प्राऊड की आय एम देअर स्टुडंट. तर त्यांची एक 3 ते 4 मजली अकॅडमी आहे. तर ती अकॅडमी मला अलिबागमध्ये, तशी त्या टाईपची अकॅडमी मला माझी स्वतःची अलिबागमध्ये चालू करायची आहे. कारण कसं आहे की आज आता मी एक्सपिरियन्स केला, आता गेले 5-6 वर्ष माझी अलिबागमध्ये अकॅडमी आहे. पॅशन इंटरनॅशनल कॉलेजवरून ह्या नावाने मी अलिबागमध्ये अकॅडमी चालू केली. तर तशी एक मोठी अकॅडमी अलिबागमध्ये चालू केली तर ऑल इंडियातले काय, अख्ख्या इंटरनॅशनल म्हणजे अख्ख्या वर्ल्डमधली लोक आज अलिबागमध्ये
ट्रेनिंग घेऊ शकतील ह्या स्टँडर्डची मला अकॅडमी आज अलिबागमध्ये चालू करायची इच्छा आहे. आणि ॲक्च्युली ती अकॅडमी जेव्हा मी नाव दिलं की पॅशन इंटरनॅशनल कॉलेज, तर तेव्हा बरेच लोक मला हसलेले की अरे काय इंटरनॅशनल कॉलेज तू देतोयस नाव, तर अलिबागमध्ये चालू करतोय आणि इंटरनॅशनल का नाव. अरे पण मी जे शिकवतोय ना, तर दे आर ऑल विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. आज ती सुविधा मी आज अलिबागमध्ये चालू करण्याचं कारण पण तेच आहे की आज अलिबागमधून किंवा रायगड जिल्ह्यातनं आज एकटा मी उडी मारली आणि मी जाऊन लंडनला जाऊन कोर्सेस करून परत आलो आणि ही सर्व्हिसेस परत अलिबागला द्यायला चालू केलं. पण आज प्रत्येकाला हे जायला जमत नाही. फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल इश्यूज आहेत, असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. आज मला माझ्या घरच्यांनी साथ दिली, मला माझ्या वाईफनी साथ दिली, मुलांनी साथ दिली, आज म्हणून मी हे करू शकलो. पण आज हे सगळ्यांनाच करणं पॉसिबल होत नाही. पण जर ते जे स्टँडर्ड जे मी तिकडे बघितलं, तिकडे शिकलो, ते जर मी इथे आज त्यांना देऊ शकलो, तर आज इट विल बी बेटर फॉर एव्हरीवन. आणि माझं अकॅडमी चालू करण्याचा मेन एकच कन्सेप्ट आहे की आय वॉन्ट टू क्रिएट द नेक्स्ट जनरेशन इन धिस बिझनेस. की आज हे जे नेक्स्ट जनरेशनचे इजलचे लोकल लोक किंवा आज रायगड जिल्ह्यातले लोक आज पुढे आले, ज्यांना ह्याच्यामध्ये भरपूर इंटरेस्ट आहे, ते जर शिकले आणि त्यांनी जर काहीतरी अजून चांगल्या प्रकारे चालू केलं, अजून मोठं माझ्यापेक्षा जरी मोठं चालू केलं, तरी सो आय विल बी व्हेरी हॅपी. आणि मी ह्याच्यासाठी सगळ्यांना कायम सपोर्टच करत आलेलो आहे. तर दिस इज माय एंड गेम की मला एक अलिबागमध्ये सर्वात मोठी इंटरनॅशनल अकॅडमी चालू करायची आहे. खूप सुंदर संकल्पना आहे आणि नक्कीच आय विश की हे तुमचं जे स्वप्न आहे, ड्रीम आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल. थँक्यू व्हेरी मच. सर, सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या फेरीला. फेरीचं नाव आहे सलोन आणि बरंच काही. पहिला प्रश्न, कोविडचा इम्पॅक्ट सलोन इंडस्ट्रीवर काय होता आणि त्याच्यासाठी मग तिथून पुन्हा उभं राहायला, व्यवसाय उभं करायला तुम्ही काय काय एक प्रिकॉशन्स घेतल्यात किंवा काय स्टेप्स घेतल्यात? दॅट वॉज अ व्हेरी बॅड पार्ट आपण म्हणूया की कोरोना जो आला, तर त्याच्यामुळे ॲक्च्युली कोविडमुळे मी असं म्हणेन की सलॉनच नाही तर भरपूर बिझनेसेसवरती मोठा इम्पॅक्ट झाला. पण त्या जेवढ्या जणांवरती मोठा इम्पॅक्ट झाला त्याच्यामधला सलॉन वॉज द वन ऑफ देम की ज्यांना एकदम मोठा फटका बसला गेला. कारण ॲक्च्युली कसं झालं की US मध्ये जी अफवा म्हणता येणार नाही की US मध्ये लॉकडाऊन झालंच नाही. ते लॉकडाऊन झालं नाही त्यावेळेला सलॉन चालू होतं, सगळं चालू होतं. तर त्यावेळेला कसं होतं की क्लायमॅटिक कंडिशन्समुळे की तिथे आतमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये हीटर्स लावलेले असतात, तर त्या हीटर्समुळे ॲक्च्युली कोरोना जास्ती फास्ट पसरला तिकडे. आणि ते आता सर्वात बॅड आणि गुड असं म्हणूया की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळे हा तिकडची अफवा लगेच इंडियामध्ये आली आणि इंडियामध्ये लॉकडाऊन असतानासुद्धा की सलॉनमुळेच हा कोरोना पसरतोय, तर कृपा करून सलॉनमध्ये जाऊ नका वगैरे वगैरे अशा भयंकर प्रकारच्या अफवा फेसबुक आणि ट्विटर आणि व्हॉट्सॲप सगळीकडे पसरल्या गेल्या. तर त्याच्यामुळे कसं झालं की लोकांच्या मनात एक भयंकर भीती बसली की बाबा आपण आता गेलो तर आपल्याला कोरोना होणारच आहे. आणि बेसिकली कसं झालं की मार्च एप्रिलमध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं तर तेव्हा आपल्याकडे कोरोना नव्हताच. तेव्हा लॉकडाऊन आता आपण गव्हर्नमेंटने केलं म्हणल्यावर करणं भागच आहे. पण जेव्हा कोरोना चालू झाला तर तेव्हा लॉकडाऊन हळूहळू उठायला लागलं. पण आम्ही जेव्हा चालू केलं, जेव्हा गव्हर्नमेंटच्या परमिशन्स मिळाल्या, तेव्हा असं बघितलं गेलं की क्लायंटच येत नाही आहे आणि स्टाफच्या मनामध्ये सुद्धा भयंकर भीती होती की यायचं नाही यायचं. तर तेव्हा तर इतकी म्हणजे त्रेधा उडायची की रोज सगळ्यांना फोन करा, सगळ्यांचं मोरल वाढवा की बाबा नाही काही होणार नाही, टेन्शन नका घेऊ, मी आहे बसलेलो, काय लागलं तर मी आहे. बरं फायनान्शियली पण म्हणजे त्यांचा पण स्टाफचा जे माझ्याकडे आज 15-20 जण होते जॉबला, तर त्यांचा पण सगळा सपोर्ट पूर्ण सलॉनवरच होता. माझा पण सगळा पूर्ण सपोर्टमधून सलॉनमधून इन्कम होतं. तर त्यांना पण सपोर्ट द्या, स्वतःला पण सपोर्ट करा आणि प्लस एकमेकाचा मोरल वाढवा की बाबा काही होणार नाही, टेन्शन घेऊ नका, तुम्ही या. मग जेव्हा परमिशन्स मिळायला लागल्या, परमिशनसुद्धा खूप अशा अर्धवट यायच्या की हां चालू करायला परमिशन दिली आहे, पण मग हे नाही करायचं, ते नाही करायचं, खिडक्याच उघडायच्या किंवा हे करायचं, PPE किट कंपल्सरी. म्हणजे आता कसं झालेलं, एक तर लोक येत नाहीत आणि त्यात हायजीनचा एक खर्च अचानकपणे वाढला. म्हणजे सॅनिटायझर्स, बरं ती थर्मल गन घ्यायला लागली, ऑक्सिमीटर्स घ्यायला लागले, PPE किट कंपल्सरी, मास्क कंपल्सरी. पण मास्क पण आता बरेच वेळेला आम्ही आता स्टाफसाठी आम्ही मागून ठेवले की बाबा तुम्हाला लागतील तर ह्यातले वापरा. PPE किट पण आम्ही आणून ठेवले. पण इट वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल टू वेअर द PPE किट आणि हेअरकट करायचा. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याला आम्ही बऱ्याच अंशी तोंड देत होतो सगळेजणं. म्हणजे मला स्टाफने माझ्या भरपूर सपोर्ट केला. कारण त्यावेळेला कसं होतं की आपल्या स्वतःच्या माणसांचा पण सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. मग आम्ही छोट्या व्हिडिओज केल्या मोबाईलवरती, त्या फेसबुकवरती टाकायला सुरुवात केली की आम्ही असं हायजीन करतोय. तुम्ही पण एखाद्या वेळेला बघितली असेल म्हणजे की चेअर सॅनिटाईज करताना क्लायंट यायच्या आधी, क्लायंट गेल्यानंतर आतमधल्या फेशियल रूम सॅनिटाईज करायच्या, प्रत्येक क्लायंटच्या आधी आल्यानंतर त्याचं थर्मल चेक, ऑक्सिमीटरनी चेक करायचं की बाबा त्याला काही ताप नाही आहे ना,
क्लायंटला आम्ही फोनवरती विचारायचो की तुम्हाला सर्दी खोकला काय नाही आहे ना. म्हणजे दिस वॉज ॲक्च्युली व्हेरी बॅड, की आम्हाला सुद्धा जीवावर यायचं की क्लायंटला असं विचारतोय आपण, की शेवटी कसं आहे की क्लायंटबद्दल आपण एक म्हणजे विश्वास नाही ठेवत आहोत क्लायंटवरती. पण तेव्हा काही पर्याय नव्हता आमच्याकडे सुद्धा. दॅट वॉज अ नीड ऑफ द रनिंग द सलॉन ॲक्च्युली. तेही केलं आम्ही सगळं. क्लायंटनी पण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. म्हणजे असा एकही क्लायंट आम्हाला बोलला नाही की अरे हे तुम्ही कशाला करताय, काय करताय. क्लायंटनी पण खूप चांगला सपोर्ट केला. मग हळूहळू क्लायंट वाढायला लागले. आम्ही आजही म्हणजे आता करोना येऊन जवळजवळ 8-9 महिने झालेत. आम्ही आजही तेच हायजीन आणि त्याच प्रिकॉशन्स करतोय आणि वी आर गोईंग थ्रू दॅट. आणि स्टील द बिझनेस इज लाईक 50-60% बिझनेस आलेला आहे. अजून फुल फ्लेज कितीही म्हणलं आपण चालू झालेलं आहे, पण तरी अजून झालेलं नाही आहे. आणि वी आर फायटिंग अगेन्स्ट दॅट. वी आर ट्राईंग अवर बेस्ट की कोणालाही ह्यातनं इन्फेक्शन होऊ नये पार्लरमधून. बरं लोकांना पण आणि आम्हाला पण होऊ नये यासाठी आम्ही आमच्याकडनं बरेच प्रयत्न करतोय. नक्कीच. आणि मी तुमचा रेग्युलर कस्टमर आहे, Yeah. त्यामुळे आय नो की तुम्ही रिगरसली ते सॅनिटायझेशन प्रोसेस वगैरे सगळं करतो, मी बघितलं भयंकर स्वतः. करतो. नाईस. आणि नक्कीच लवकरात लवकर आपण सगळेच म्हणजे Definitely. सगळ्यांचाच व्यवसाय परत अगदी, अगदी. एकदा आपण हीच सुरळीत इच्छा होईल. करू की सगळे यातनं इच्छा बाहेर करूया पडू. असे. पुढला प्रश्न की मी म्हटलं तुम्हाला की मी रेग्युलर कस्टमर आहेच. एक साधारण आपल्या जो सराउंडिंग आहे जॉग्रफी, त्यात एक चर्चा आहे किंवा आहेच मुळात, फॅशनचे रेट्स जे आहेत ते 10 ते 20% कुठेतरी हायर साईडला आहेत. तर हे असं का? त्याचा तुम्हाला फायदा होतो की खूप खूप तोटा? चांगला प्रश्न आहे हा. मला याचं उत्तर द्यायला खूप आवडेल की मी जेव्हा ॲक्च्युली सलॉन 1999 मध्ये जेव्हा चालू केलं, नोव्हेंबर 1999 मध्ये, तर तेव्हासुद्धा इतर सलॉनपेक्षा माझे रेट आज मी जास्ती होते. कारण ह्याच्यामध्ये मेन प्रकर्षाने 2 गोष्टी मला त्यात सांगायच्यात की ह्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशन, हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हायजीन. की आज सलॉन चालू करण्याच्या पहिल्या दिवसापासून माझ्याकडे इतकं हायजीन पाहिलं जातं की आम्ही जो वापरला जाणारा टॉवेल किंवा जो नॅपकिन आपण म्हणतो, तर तो सुद्धा आम्ही फक्त एका क्लायंटला एकदाच वापरतो. नंतर तो इमिजिएटली वॉशला जातो. नेक्स्ट डेला डेटॉल मध्ये ओव्हरनाईट भिजवून तो नेक्स्ट डेला वॉश करूनच तो परत पार्लरमध्ये येतो. ओके. म्हणजे एवढं सॅनिटायझेशन. इवन कात्री, कंगवे, जे काय सीझर्स आम्ही वापरतो ते प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज करूनच नेक्स्ट क्लायंटला वापरलं जातं. म्हणजे माझ्याकडे सुद्धा एका पाठोपाठ एक जरी क्लायंट असेल तरी माझ्या किटमध्ये निदान 5-6 तरी कोम्स रेडी असतात सॅनिटाईज केलेले. परत झाल्यानंतर आम्ही तो कोंब परत वापरत नाही क्लायंटला. हेअरकट करताना जरी कोंब खाली पडला तरी माझंच नाही, म्हणजे माझ्याकडचा कुठला पण स्टाफ तो कोंब परत क्लायंटला लावणार नाही. तो कोंब परत जाऊन वॉश करणार किंवा वॉश केलेला कोंबनीच हे करणार. तर सीझर्स माझ्या एवढ्या एक्सपेन्सिव्ह सीझर्स मी वापरतोय की आज मी 25-25 हजारच्या सीझर्स वापरतोय. माझा स्टाफ आज नाही म्हणता 3-3, 4-4 हजार रुपयाच्या सीझर्स माझा स्टाफ वापरतोय. कारण त्याच्याने जे प्रिसिजन मिळतं हेअरकटसाठी, तर ऑफकोर्स ते प्रिसिजन त्या क्लायंटला माझा एक्सपिरियन्स आहेच. तर म्हणून माझ्याकडे क्लायंट एवढ्या वर्ष, आज 21 वर्ष झाली माझ्या पार्लरला, आज क्लायंट माझ्याकडे टिकून आहे. म्हणजे माझ्याकडे अगदी जे पहिल्या दिवशी क्लायंट पार्लरमध्ये यायचे ते आजही माझ्याकडे येत आहेत. तर एक हायजीन, एक दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. आणि सेकंड इज एज्युकेशन. आज तुम्ही माझी ओळख जेव्हा करून दिली तेव्हा तुम्ही सांगितलं की आज 84 सर्टिफिकेशन्स आहेत. म्हणजे मी 84 कोर्सेस केलेले आहेत की इट इज ऑन अ व्हेरी हायर लेवल. म्हणजे आज मी हेअर, मेकअप, ब्युटी, नेल्स सगळ्यामध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. आणि इंडियन नाही तर इंटरनॅशनल सर्टिफिकेशन माझ्याकडे आज भरपूर आहेत. तर आज हे एज्युकेशन, आज जेव्हा मी त्याचा यूज पार्लरमध्ये, आज जेव्हा मी क्लायंटवरती हेअरकट्स आणि हे सर्व करतो, तर तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये एक वेगळेपणा आणि कुठेतरी एक त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं. तर त्याच्यामध्ये आज 20%, 30% जर मी आज लोकांपेक्षा जास्ती घेतले तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत. आणि वी आर नॉट ऑल्सो ओव्हर चार्जिंग. म्हणजे आम्ही ही सुद्धा रेग्युलर गोष्ट बघत असतो की कुठेही आपण ओव्हरचार्ज करत नाही. म्हणजे मीच नाही तर आता माझा स्टाफसुद्धा काही वेळेला मी सांगतो की नाही अरे ह्याचे रेट्स वाढवा, कंपनीने पण रेट्स वाढवले. समजा एखादं फेशियल आहे तर मग त्यावेळेला स्टाफ मला सांगतो की सर नको, आपल्या क्लायंटला सुद्धा एफर्ट व्हायला पाहिजे. काही वेळेला स्टाफ सांगतो की नाही सर रेट वाढवा, हे सर आता ह्याचे रेट्स वाढलेले आहेत, आपल्याला रेट वाढवायला पाहिजे. त्याला माझ्याकडून बरेच वेळा असं येतं की अरे नको रे, सगळ्यांना एफर्ट पण व्हायला पाहिजे. राईट. तर त्यामुळे बरेचसे रेट्स असे माझे लोकांना एफर्ट होतील असे पण आहेत. काही रेट्स डेफिनेटली माझे जास्ती आहेत. आता मेकअपचे रेट्स मला असं वाटतं की मी अलिबागमध्ये सर्वांपेक्षा जास्ती घेतो, नाही अशातला भाग नाही. पण आज जो मेकअप मी आज इथे देतो लोकांना, जे प्रोडक्ट्स मी वापरतो ते सुद्धा सगळे आज इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे बेस्ट क्वालिटी, बेस्ट स्किल आणि त्याच्यातनं बेस्ट रिझल्ट आज आम्ही तेवढा द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे डेफिनेटली वी आर चार्जिंग अ बिट मोर, पण त्याचा रिझल्ट पण लोकांना तेवढा चांगल्यापैकी मिळतोय. नक्कीच. मलाही स्वतःला रिझल्ट चांगले आहेतच. पुढला प्रश्न, तुम्ही जसं म्हणालात की एज्युकेशन हे एक कारण आहे हायर रेट्स. येस. आज एक साधारण जर तुम्ही अलिबाग नाही तर कुठेही देशभरात गेलात तर
शिक्षण जर पूर्ण करता नाही आलं किंवा शिक्षण पूर्ण करून जर काही करता नाही आलं, एक कंगवा आणि कैची हातात पकडता येत असेल तर सांगितलं जातं की सलून चालू कर. बरोबर आहे. नाही आता बरेच वेळा आपण बऱ्याच घरांमध्ये असं बघतो की अरे काय तुला काय जमत नाही ना, मग निदान पार्लरचा तरी कोर्स कर. बरोबर. तर मला असं सांगायला आवडेल की डेफिनेटली तुम्ही पार्लरचा कोर्स करा. दिस इज अ व्हेरी नाईस इंडस्ट्री, खूप ग्लॅमरस आहे, खूप स्कोप आहे, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण असं नाही की तुम्हाला एज्युकेशन घेता येत नाही म्हणून ह्या कोर्स करा. कारण ह्या कोर्समध्ये सुद्धा भरपूर एज्युकेशन आणि भरपूर तुम्हाला अभ्यास करायला लागतो. ह्याच्यामुळे सुद्धा हेअर कटिंग जेव्हा आपण शिकतो एखादा माणूस, त्याच्यामुळे सुद्धा भरपूर थिअरीज आहेत, भरपूर अँगल्स आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे जॉमेट्री पण तुम्हाला थोडीफार माहिती असली पाहिजे. तर त्यामुळे ते पण तुम्हाला शिकायला लागतं. जेव्हा आपण हेअर कलरिंग शिकतो तर तेव्हा त्याच्यामुळे एक 20% का होईना तुम्हाला केमिस्ट्री माहिती असली पाहिजे की हायड्रोजन म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड कसं तयार होतं आणि तो जेव्हा कलर आपण जेव्हा केसांमध्ये इंड्यूस करतो तर तेव्हा त्याची केसांमध्ये रिॲक्शन काय होते, हाऊ इट वर्क्स. आता ते आम्ही खूप सोप्या प्रमाणामध्ये सोप्या वेनी आम्ही स्टुडंटना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण माझं असं म्हणणं आहे की शालेय एज्युकेशन जे आहे, ॲटलीस्ट स्कूलिंग जे आहे ते तरी मिनिमम त्यांचं झालेलं असलं पाहिजे. त्यांना लिहिता वाचता यायला पाहिजे की जेणेकरून आज जेव्हा हे लोक जेव्हा हे स्किल घेणार आहेत तर तेव्हा पुढे जाऊन कुठे क्लायंटला ह्याचा ड्रॉबॅक्स यायला नकोत की अरे त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणून हे झालेलं आहे. आणि असे मी तुम्हाला एक किस्सा पण सांगेन त्याचा की असंही नाही आहे बऱ्याच वेळा की मी एकदा लॉरियलमध्ये आय थिंक 7-8 वर्ष 10 वर्ष झाली असेल, मी लॉरियलमध्ये ट्रेनिंगसाठी गेलेलो. तेव्हा एक मुलगा लिटरली लास्ट लाईनमध्ये बसलेला, असे 25-30 जण होते ट्रेनिंगला, लास्ट लाईनमध्ये बसलेला आणि ही वॉज नॉट डुईंग एनिथिंग, ही वॉज जस्ट लिसनिंग. तर त्याला ट्रेनरनी विचारलं अरे तू काय लिहित नाहीस, तू बघत नाही, हे नाही करत आहेस. तर तो बोलला मला लिहिता येत नाही. तर ते सगळ्यांना खूप ॲरोगंट वाटलं की अरे काय असं उत्तर लिहिता येत नाही, असं कधी कोण असतं का लिहिता येत नाही. पण तो बोलला मला खरंच लिहिता येत नाही. तर तो म्हणा ठीक आहे तू हे लिहिलं आहे ते, तो म्हणून मला वाचता पण येत नाही, त्यामुळे मी फक्त बघतोय. तर तो काय ट्रेनरनी पण काय लक्ष नाही दिलं एवढं. ठीक आहे, लोक मी बाकीच्या स्टुडंटनी पण सगळ्यांनी इवन असं पकडा की बहुतांशी मी पण असं हे केलं की हां ठीक आहे असेल एवढा. आता ह्या इंडस्ट्रीमध्ये बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही. पण जेव्हा प्रॅक्टिकल वर्क चालू झालं तर तेव्हा त्यांनी जेव्हा ब्लो ड्राय करायला हातामध्ये घेतला तेव्हा अमेझिंग ब्लो ड्राय तो करत होता. म्हणजे ब्लो ड्रायच्या एंडला अशी परिस्थिती होती की 30 जणांपैकी 29 जण त्याला सर्कल करून उभे होते आणि ही वॉज डुईंग द वर्क. त्यामुळे तुमचं स्किल लोक कशी ग्रहण करतात हे पण त्याच्यावरती डिपेंड आहे. पण तरीसुद्धा ह्याच्यामुळे मला असं वाटतं की एज्युकेशन हे थोडंसं ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि मी असं नाही म्हणणार की सलॉन इंडस्ट्रीमध्येच की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची आहे तर तुम्हाला थोडंसं एज्युकेशन स्कूलिंग बॅकग्राऊंड तुमचं असायला पाहिजे. आणि प्लस तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये सुद्धा एज्युकेशन तुम्ही कंटिन्यूस घेत राहायला पाहिजे. म्हणजे एखाद्या फोटोग्राफरला सुद्धा जर समजा फोटोग्राफीचा हे करायचा बिझनेस करायचा आहे आणि तो आता बिझनेस चालू केलेला आहे तर मी असं म्हणेन त्यांनी पण ह्याच्यामध्ये कंटिन्यूस एज्युकेशन घेणं किंवा नवीन अपग्रेडेशन, आता कॅमेऱ्यामध्ये तर इतकं अपग्रेडेशन रोज होते तर ते करत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं नाही मी म्हणत आहे की माझ्याच इंडस्ट्रीच्या लोकांनी एज्युकेशन घ्यायला पाहिजे. आता आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा इतके कलर्स नवीन येत आहेत, इतकं हेअरकट्स नवीन येत आहेत, मेकअप्स नवीन येत आहेत, मेकअपचे प्रोडक्ट्स नवीन येत आहेत. तर ह्याचं नॉलेज घेणं खूप कंपल्सरी आहे. आता बरेच वेळा असं होतं ना की लोक नॉलेज घेत नाहीत, एकदा कधीतरी कोर्स केला आहे इसवी सन काळापूर्वी आणि त्याच्यावरतीच पार्लर चालवत आहेत आणि मग देन दे कंप्लेंट की अरे आमचा मग बिझनेस चालत नाही आहे. मग सगळ्या क्षेत्रामध्ये हेच आहे. म्हणजे ॲक्च्युली एक छोटीशी पटकन गोष्ट सांगतो की एक मी मध्ये गोष्ट वाचलेली ॲक्च्युली. तर त्याच्यामध्ये 2 हे असतात लाकूडतोडे असतात. तर एक लाकूडतोडा असतो त्याला पगार तुम्ही ऐकले असेल भरपूर वेळा, त्याला दोघांनाही सेम पगार असतो. पण नंतर थोड्या दिवसांनी असं होतं की दुसऱ्याला पगार चांगला वाढतो आणि पहिल्याचा खूप कमी येतो. तर तो साहेबाकडे जाऊन विचारतो की अरे मला पगार काय कमी दिला. तर तो म्हणला अरे तू झाडं कमी तोडतोयस आणि तो दुसरा जोरात तोडतोय. तर मग तो खूप निराश होऊन जातो की अरे माझ्याकडून झाडं खूप कमी तोडत आहेत. मग त्याला त्याचा एक मित्र भेटतो की बाबा काय झालं. तर तो मित्र त्याला एकच प्रश्न विचारतो की तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार कधी लावलेलीस हे सांग. तर त्यामुळे तेच माझ्या क्षेत्रामध्ये मी सगळ्या स्टुडंटना तेच सांगतो की बाबा तुम्ही तुमचा शेवटचा कोर्स कधी केला हे आठवा पहिले. तो जो कोर्स तुम्ही रेग्युलर जर करताय तर म्हणजे तुम्ही तुमच्या कुऱ्हाडीला रेग्युलर धार लावल्यासारखं आहे. त्यामुळे हे जे अपग्रेडेशन आहे ना दॅट यू हॅव टू डू इट कंपल्सरी. आणि माझ्या म्हणजे सक्सेसचं सिक्रेट मी असं म्हणून हेच आहे की मी कंटिन्यू स्वतःला एज्युकेट करत राहतो. मेकअपचा कोर्स, कधी हेअरचा कोर्स, कधी ब्युटीचा कोर्स, तर कधी अजून नवीन काय, असं कंटिन्यूस मी अपग्रेड करत जातो. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकलेलो आहे.
खूप छान मुद्दा मांडलाय सर तुम्ही. म्हणजे खरंच एक उद्योजक म्हणून सतत शिकत राहणं ही खूप गरज आहे. आणि आज तर इतक्या स्पीडने गोष्टी चेंज चेंज होत होतात. आहे अगदी अगदी तुम्ही म्हणजे भयंकर. 10 दिवस म्हणजे पूर्वी म्हणजे जेव्हा 10 आपण वर्ष जर लागायचे हां बदल घडायला, आज 10 दिवसात 2 घडतंय. महिने जरी काही नवीन नाही बघितलं तर आपण मार्केटमधून कधी फेकले जाऊ कळणार नाही अशी कळणार परिस्थिती आहे. नक्कीच. येत्या काळात सलोन इंडस्ट्रीमध्ये करिअर त्याबद्दल काय म्हणा? करिअर तर सलॉन इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आधी पण खूप चांगलं होतं, आजही खूप चांगलं आहे. बेसिकली सलॉन इंडस्ट्री इज अ व्हेरी ग्लॅमरस इंडस्ट्री. म्हणजे ती लोकांना ग्लॅमरस करते. तर त्याच्यामुळे ग्लॅमरची गरज तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जसं आपण मगाशी बोललो, त्याची गरज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला आहे मी म्हणेन. त्याची पर्सनॅलिटी जेवढी चांगली राहील तेवढा तो पुढे सक्सेस होत जाणार आहे नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये, तो काही जो करतो ते. त्यामुळे ती एक आहे. बरं, ऑप्शन्स एवढे चिकार आहेत की फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एंट्री करू शकता, तुम्ही मेकअप इंडस्ट्रीमध्ये एंट्री करू शकता. बरेच जण आता असे आहेत की नेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सध्याची रिक्वायरमेंट भरपूर आहे की नेल आर्ट हा जो प्रकार आहे हा सुद्धा भरपूर जोरात चालला आहे. आमच्याकडे सुद्धा त्याचं डिमांड सध्या क्लायंटचा खूप वाढतो आहे. तर त्याच्यामुळे तेही खूप चांगलं आहे. बाकी हेअर कटिंग तर इट इज नेवर एंडिंग. म्हणजे मी माझ्या स्टाफला सुद्धा प्रत्येकाला बोलायचो की तुम्हाला हेअरकट येणं हे अतिशय गरजेचं आहे. आणीबाणीच्या काळात तुम्हाला हेअरकट जगवेल. आणि ते गोष्ट आत्ता कोरोनाच्या काळामध्ये अतिशय खरी झाली की प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी हेअरकट करून त्याचं पोट भरलं जात होतं. अगदी खूप लक्झरियस लाईफ नव्हतं मिळत, पण त्याचा खाण्यापिण्यापुरते पैसे त्याला नक्कीच जनरेट होत होते. तर ते फक्त त्यामुळे मी प्रत्येकाला हे सांगतो की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आलात हे खूप चांगलं आहे. आणि मी देवाचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही सगळेजण जे आहोत आम्हाला निवडलं आहे लोकांना सुंदर बनवण्याकरता. दॅट इज इट्स अ ग्रेस फॉर अस अँड वी आर प्राऊड ऑफ इट. येस येस येस. सर, ह्या फेरीतला हा शेवटचा प्रश्न. आपल्याला प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर प्रेम आहे आणि ते असलंच पाहिजे. बरोबर. पण त्यासोबत आता तुम्ही म्हणजे लंडनमध्ये होतात आणि आता इथे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एस्टॅब्लिश झालेला आहात. तर एक व्यावहारिक जे आपलं आयुष्य आहे त्यात इंग्रजी भाषेचं किती महत्त्व आहे आणि ते येणं किती गरजेचं आहे? इंग्रजी भाषा येणं खूप गरजेचं आहे. मी असं म्हणतो जर तुम्हाला प्रगती करायची आहे, इंटरनॅशनल लेवलवरती जर काम करायचं आहे तर इंग्रजी भाषा येणं, इंग्लिश येणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण अगदी इम्पॉर्टंट नाही अशी की तुम्हाला यायलाच पाहिजे. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. माझ्याबरोबर मी लंडनला जेव्हा होतो तेव्हा माझ्याबरोबर आज पॉलिश मुलगी होती, म्हणजे पोलंडची मुलगी होती त्याच्या जॉब करायला. त्याच्यानंतर मग एक नायजेरियाची होती. तर त्यांनासुद्धा इंग्लिश यायचं, पण ते खूप थोडकं मोडकं यायचं. ती लिटरली डिक्शनरी घेऊन तिच्या पर्समध्ये फिरायची की आडलं की विचारायची की ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. तर पण ते पॉलिशमध्ये तिचा म्हणजे भाषेचा खूप अभिमान होता की मी पोलंडची आहे, मी पॉलिश बोलते. पण इंग्लिश यायला पाहिजे तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला अशी काही गरज नव्हती तिला. पण थोडंसं येणं इट्स इम्पॉर्टंट. पण तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर तुम्हाला यायला पाहिजे. आता आपण बरेच वेळा असं भारतामध्ये पण बघतो की तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये गेलात तर त्यांना त्यांची मातृभाषा आणि इंग्लिश ह्या गोष्टी येत असतात. त्यांना हिंदी पण त्यांची तोडकी मोडकी असे बरेच लोक सांगतात आम्हाला हिंदी पण येत नाही, पण त्यांचं इंग्लिश चांगलं असतं. बरोबर आहे. तर इंग्लिश आज ॲक्च्युली कसं आहे, इट इज अ रिक्वायर्ड थिंग नावडेज. आज स्कूलिंगमध्ये इंग्लिश आहे, पण तुम्हाला यायला पाहिजे. आणि ॲज अ बिझनेस मग मी असं म्हणेन तर तुम्हाला प्रगती करायची इंटरनॅशनल लेवलवरती किंवा नॅशनल लेवलवरती तर आज तुम्हाला इंग्लिश, हिंदी आणि तुमची मातृभाषा या तिन्ही गोष्टी आल्या पाहिजेत. कारण शेवटी कसं आहे, हिंदी पण एक आज नॅशनल लँग्वेज आहे तर ती पण येणं तेवढंच गरजेचं आहे. आणि लिहिता, वाचता आणि थोडंसं बोलता इथपर्यंत आलं तरी सो इट इज इनफ. थँक्यू. सो हे होते आजचे आपले दोन्ही राऊंड आणि त्याच्यातले प्रश्न सगळे संपलेत. एक शेवटचा प्रश्न की माझ्यासाठी काही प्रश्न आहे का? तुम्ही आता बरेच वर्ष व्यवसाय करताय, व्यवसायामध्ये आहात, खूप लोकांना भेटता, खूप बिझनेसेस करता तुम्ही. इवन सॅटर्डे क्लबचे सुद्धा युअर अ सेक्रेटरी ऑफ सॅटर्डे क्लब. तर मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारू इच्छितो की फ्रँचायझिंग ह्या कन्सेप्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? की लोकांनी फ्रँचायझी घ्याव्या की नाही घ्याव्या, की आपण द्याव्या की नाही द्याव्या, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत तुमचं काय आहे? छान प्रश्न आहे. फ्रँचायझी द्याव्या की नाही द्याव्या ह्यावर मी म्हणेन की द्याव्या. बिझनेस एक्सपान्शन जर म्हणजे काय म्हणू आपण सिम्पलेस्ट वे जर एखादा असेल बिझनेस एक्सपान्शन, दॅट इज फ्रँचायझी मॉडेल. एक्झॅक्टली. अर्थात त्याच्यात तुमचं पेपर वर्क किंवा लिगल बाकी सगळ्या गोष्टी आल्या. एक्झॅक्टली. मी जास्त बोलेन फ्रँचायझी घेण्यावर. आम्ही प्रत्येक गोष्टीत एक चांगली आणि एक वाईट बाजू असते. बरोबर आहे. तसं फ्रँचायझी घेण्याबाबत पण आहे. तर मी पहिली एक थोडंसं पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट सांगतो, मग निगेटिव्ह ॲस्पेक्टवर बोलतो. येस, डेफिनेटली. सर्वात पहिला म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी फ्रँचायझी घेता तेव्हा तुम्हाला एक रेडी बिझनेस मॉडेल मिळतं. येस. तुम्हाला त्याच्यासाठी काही मेहनत करायला लागत नाही. तुम्हाला मार्केट सर्व्हे करायला लागत नाही.
तुम्हाला ती फ्रँचायझी घ्यायची आहे आणि डे 2ला डे 1 यू साईन युअर ॲग्रीमेंट, डे agreement, 2 day यू 2 ला स्टार्ट you युअर start बिझनेस, your राईट, business, यू yes. एस्टॅब्लिश युअर बिझनेस. तो सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. दुसरा आहे की आपण जेव्हा एखादा नवा व्यवसाय उद्योग चालू करायचं ठरवतो किंवा करायचा असतो आपल्याला आणि आपल्याकडे जर बॅकग्राऊंड नसेल फिनान्शियली किंवा फॅमिली बॅकग्राऊंड Background नसेल नसेल. तर आपल्याला कुठलीही बँक तशी सहजासहजी लोन देत नाही. त्यामुळे एक आर्थिक कारणामुळे आपण व्यवसाय सुरू करत नाही. बरोबर, मग जेव्हा तुम्ही फ्रँचायझीज घेता तेव्हा जे हे जायंट्स आहेत नॉर्मली ती लोक दोज पीपल असिस्ट यू विथ दी लोन. एक्झॅक्टली. ते स्वतः इन हाऊस तुम्हाला लोनही देतात बरोबर आहे. त्यांच्या फ्रँचायझी सोबत. बरोबर. दिस इज द सेकंड पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट. ॲस्पेक्ट, येस. तिसरा आणि मी म्हणजे खूप गोष्टी आहेत पॉझिटिव्ह. तिसरा आणि म्हणजे शेवटचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट सांगतो की तुम्हाला एखादा उद्योग जेव्हा चालू करायचा असतो ना तेव्हा तुम्हाला उद्योग चालू करायच्या आधी सर्वे करायला लागतो. बरोबर आहे. उद्योग चालू असतानाही तुम्हाला कुठेतरी मार्केट ट्रेंड काय आहे, जसं तुम्ही म्हणाला Exactly. की रोज मला शिकत राहिलं पाहिजे, कंपल्सरी. रोज मला शिकणं गरजेचं आहे, नाही तर मी कुठेतरी मार्केटमधनं फेकला जाईल बाहेर. पण जेव्हा तुम्ही फ्रँचायझी घेता ना तेव्हा तुम्हाला तुमच्या फ्रँचायझीवर लक्ष द्यायचा. तुमचा जो काय प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे फ्रँचायझीची ते मार्केट ट्रेंड काय चालू आहे, नवीन काय येतंय का, आपल्याला काय अपग्रेड करायचं का, याचं टेन्शन तुम्हाला नाही आहे. ते फ्रँचायझीकडनं येणार आहे. आणि त्यासोबत सर्वात मोठं म्हणजे जे जायंट्स मी जसं म्हटलं मॅकडी आहे, स्टारबक्स आहे, CCD आहे, हे लोक त्यांची ब्रँडिंग त्यांच्या लेवलवर चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे तुमचा जो ती एक जी कॉस्ट आहे ना रनिंग कॉस्ट मार्केटिंगची ती कुठेतरी खूप प्रमाणात वाचली जाते. नाही एक्झॅक्टली. कारण आम्ही पण जेव्हा मी आता फ्रँचायझी ज्याला चालू केलेल्या आहेत, जेव्हा माझ्या लोकांबरोबर मीटिंग चालतात तेव्हा आम्ही पण त्यांना सांगतो, ते सांगतो की मार्केटिंग कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, कुठल्या महिन्यात काय लॉन्च करायचं, ह्याचं सगळ्याचा तुम्हाला आम्ही सपोर्ट आम्ही देणार आहोत. त्यामुळे होतं कसं की फ्रँचायझी घेणाऱ्या माणसांना ते बर्डन राहत नाही, सोपं होऊन जातं. सो हे होते पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स. दोन निगेटिव्ह आणि निगेटिव्ह ॲस्पेक्ट पण मांडा. नाही दॅट विल बी व्हेरी गुड फॉर पीपल, लाईक त्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांना ते पण कळतील. म्हणजे नक्की निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स दोनच सांगतो. पहिला सर्वात म्हणजे आपण व्यवसाय का करतो किंवा उद्योगात का पडतो त्याचं एक प्रायमरी रिझन असतं की आय वॉन्ट टू माय ओन बॉस, आय वॉन्ट टू बी माय ओन बॉस. कुठेतरी ते एक रिझन असतं. मग जेव्हा तुम्ही फ्रँचायझी घेता यू आर नॉट युअर ओन बॉस, यू आर आन्सरेबल टू समवन. तुम्हाला कोणाला तरी उत्तर द्यायचंच आहे. पण सर थोडंसं मी या प्रश्नाला थोडासा तुम्हाला मी क्रॉस करीन की आता माझ्या मॉड्यूलमध्ये मी असं केलेलं आहे की they are going to be their own boss. We are going to be supporting them 100%. They are of course answerable to us. पण जर इफ दे फॉलो वॉट एव्हर वी टेल देम, त्यांनी जर आम्ही जे सांगू ते त्यांनी प्रॉपरली केलं तर ऑफकोर्स वी आर आन्सरेबल टू देम की त्यांचा बिझनेस वाढवणं हे आमच्याकडून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमचा बिझनेस वाढवू. आणि मला असं वाटतं की फ्रँचायझी मॉडेलमध्ये फ्रँचायझी ओनरला हे सांगणं गरजेचं आहे की आम्ही तुमचा बिझनेस वाढवू. कारण नुसतीच फ्रँचायझी देणं ह्यात काही पॉईंटच उरत नाही बेसिकली. नक्की. त्यामुळे ती जी फ्लेक्झिबिलिटी राहते ना ती थोडीशी कमी आहे. राईट. यू आर ॲट सर्टन पॉईंट यू आर आन्सरेबल टू समवन कुठेतरी. दॅट इज ट्रू. आणि एक लास्ट निगेटिव्ह पॉईंट असा राहील की तुम्ही जेव्हा तुमचा स्वतःचा उद्योग काहीतरी करता, तुमचा स्वतःचा ब्रँड आहे, तुम्ही त्याच्यात प्रचंड मेहनत करता. बरोबर आहे. तुमचीच मेहनत किंवा तुमचीच चुकी तुमच्या ब्रँडला वरती किंवा खाली नेऊ शकते. फ्रँचायझी जेव्हा तुम्ही एखाद्या ब्रँडची घेता ना तेव्हा कुठल्याही दुसऱ्या ब्रँचमध्ये किंवा कुठल्याही कॉर्पोरेट लेवलला त्या ब्रँडचं रेप्युटेशन कुठेही डॅमेज झालं इट स्ट्रेट अवे इम्पॅक्ट युअर फ्रँचायझी, युअर ब्रांच ॲज वेल. हा सर्वात मोठा निगेटिव्ह फॅक्टर आहे फ्रँचायझी घेण्यामध्ये. आणि हे आपण न्यूजमध्ये वगैरे खूप वेळा बघितलंय. बरोबर. सो हे असं सगळं आहे. खूप पॉईंट्स आहेत बोलण्यासारखे, पण थोडक्यात मांडायचं झालं तर दिस आर द प्रॉन्स अँड कॉन्स ऑफ टेकिंग फ्रँचायझीज. नाईस थिंग्स यू सेड. होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस डेफिनेटली. कूल. सो हा होता आजचा आपला 5वा एपिसोड. तुम्ही आलात, तुमची जर्नी विच वॉज फॅब्युलस, तुम्ही ती शेअर केलीत, तुमचं नॉलेज शेअर केलं, त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. आणि त्यासोबत हा पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे आणि जो फीडबॅक दिला आहे त्याच्यावर आम्ही काम केलं आहे. आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये प्रयत्न केला की चांगल्या पद्धतीने गोष्टी मांडल्या जातील. सो परत एकदा तुमचं प्रेक्षकांचं सगळ्यांचा आभार मानतो. त्यासोबत ह्या एपिसोडला किंवा ह्या शोला जो ग्लॅमरस लुक आणला, जसं सर म्हणाले, या शोचा ग्लॅमरस लुक जो आला तो आहे ZMJK प्रोडक्शन्समुळे. सो प्रणव पाटील जे डायरेक्टर आहेत त्यांचे खरंच खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि हा जो सेटअप तुम्ही लक्झरियस बघताय, जो अफोर्डेबल नाही आहे माझ्यासाठी तरी ह्या शो कोविडनंतर, हा सेटअप ज्यांनी मला उभा करून दिला, एक पाठीशी उभे राहिले, त्या म्हणजे राहुल गरत आणि स्वप्नरी गरत, जे आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये गेस्ट होते, डायरेक्टर ऑफ डिझाईन बी. त्या दोघांचे पुन्हा आभार मानतो. प्रेक्षकांचे परत आभार. आणि परत सीझन 2 घेऊन नक्कीच येऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि ह्या नोटवर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचा निरोप घेतो. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, मॅनेजिंग डायरेक्टर, इनिशियलाइज ग्रुप.